आमचे फिंगरचे पाण्याचे फोटो काढून घ्या मस्त दिसेल त्यामध्ये. कोणता नाही गाव पाणी मधलं पोळं पण आहे मधलं पोळं आणि वठवा एकाच पडलं बिकट आहे माझं भरपूर सगळं नाही बरंच झालं मी किती वेळ आलं मी पाणी पुढं कट्ट्याला हिनवलं पहिले जागतिक वटवाघूळ संवर्धन दिन आहे. वटवाघूळ निसर्गामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. परागीभवन करण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे, नेहमीच असते. परागीभवन जर झालं नाही तर वनस्पतीमध्ये फलधारणा होणार नाही. दुसरी गोष्ट अशी वटवाघळं वड, पिंपर, उंब, नांदरकी, पिंपरी सगळ्या झाडांची फळं खातात. विष्टेवाटे जेव्हा त्यांचं बीज बाहेर पडतं त्यातून झाडं उगतात. जंगलात 40% झाडं वटवाघळापासून निर्माण झालेली आहे. मध्यंतरी काळामध्ये अंधश्रद्धेमुळे किंवा कोरोना, निपाह या व्हायरसमुळे हा बदनाम झालेला प्राणी होता. तसं नाही. ॲक्च्युली यांची भूमिका निसर्गाची अतिशय महत्त्वाची आहे आणि याचं संवर्धन झालं पाहिजे, वाचले पाहिजे. हे मोठमोठी झाडं आपण जर लावली नाही तर वटवाघळं त्या ठिकाणी वस्ती करणार नाही. वटवाघळासाठी वस्तीसाठी त्यांना वड, पिंपळ, उंबर मोठी झाडं त्यांना हवी असतात आणि मोठी झाडे आपण लावावी, ती जपावी. वटवाघळाची वस्ती ज्या ठिकाणी असेल ती वस्ती संवर्धित करावी. मी इथे 1985पासून रोजंदारीवर काम करीत आहे. 2013मध्ये मी परमनंट झालेलो आहे आणि इथे पशु पक्षी जनावरं इथे भरपूर येतात आणि वर झाडावर बसत्या, वटवाघूळ राहत्या, गरगरे फिरत्या आणि इथे 4000 रोपवाटिकेचे नर्सरीचे रोपं तयार होतात आणि त्याच्यानंतर पशु महार जातीचे पशु इथे पक्षी दिसतात.